वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत बॅक स्टिचिंग किंवा त्यालाच म्हणतात स्टीम स्टिचिंग. यामध्ये लागणार आहे आपल्याला हा जरी थ्रेड, त्यानंतर ही निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45, त्यानंतर सीजर. चला आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा निडल खाली टाकून त्यात खालचा दोरा टाकायचा, त्यानंतर एक लॉंग स्टिच करून घ्यायची. या लॉंग स्टिच मध्ये पुन्हा समोर त्याच्या अगदी जवळ एक छोटीशी स्टिच करून घ्यायची. पुन्हा आपण जी पहिली लॉंग स्टिच केलेली होती त्यामध्ये पुन्हा एकदा निडल टाकायची त्याच्या सेंटरला आणि पुन्हा एकदा तिथे एक छोटीशी स्टिच करून घ्यायची. पुन्हा एकदा लॉंग स्टिच करायची, निडल खाली टाकायची, खालचा दोरा वरती, पुन्हा अगदी त्याच्या जवळ एक छोटीशी स्टिच करून घ्यायची आणि पुन्हा एकदा जी लॉंग स्टिच केलेली होती त्यामध्ये पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं. या पद्धतीने निडलला खाली, खालचा दोरा त्यात टाकायचा, पुन्हा पुढे, त्यानंतर त्याच्या अगदी जवळ एक स्टिच करून घेतली, पुन्हा निडलला वरती काढलं, पुन्हा त्यानंतर बॅकला जाऊन पुन्हा तिथून एकदा निडल वरती काढली. यामध्ये आपण दोनदा समोर घेतो आणि एकदा मागे घेतो, त्यामुळे त्याला बॅक स्टिचिंग असे म्हणतात. याला स्टीम स्टिचिंग पण असे म्हणतात. या पद्धतीने करायचं. यामध्ये निडल कधी पण सरळच ठेवायची. जर तुम्ही सरळ निडल जर नाही ठेवली तर कपड्याला छिद्र पडणं वगैरे याचा प्रकार जास्त होतो. मग त्याची फिनिशिंग नाही दिसत त्यामध्ये. या पद्धतीने करायचं. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कराल तेव्हा त्याची फिनिशिंग नाही येणार, पण तुम्ही दररोज प्रॅक्टिस करत राहिलात की त्यानंतर त्याची फिनिशिंग पण येईल. दोनदा समोर आणि एकदा मागे घ्यायचं. निडलला आता लॉंग स्टिच घेतलेली आहे, खालचा दोरा त्यात टाकला, पुन्हा एकदा छोटीशी स्टिच घेऊन पुढे एकदा काढायचा तो दोरा, त्यानंतर आपण जी लॉंग स्टिच केलेली असते त्यामध्ये एकदा टाकून पुन्हा एकदा पुढे घ्यायचं. या पद्धतीने. Thank you for watching.